नमस्कार, मी डॉक्टर घनश्याम नारायणराव देशमुख, आयुर्वेद एमएस सर्जन, कल्याण पश्चिम, मुंबई। मित्रांनो, 2005 पासून आम्ही कल्याणमध्ये प्रॅक्टिस करतो। सर्जिकल, आयुर्वेदिक, क्षारसूत्र, लेजर आणि अॅनोरेक्टल। मित्रांनो, बऱ्याच रुग्णांना प्रश्न असतो की भगंदरामध्ये कुठली ट्रीटमेंट चांगली आहे, फिस्टुलामध्ये सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट कुठली आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला भगंदर फिस्टुला आहे किंवा नाही याची तपासणी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्हाला 100% भगंदर असेल, फिस्टुला असेल, तर कुठल्या प्रकारचा आहे त्याचे निदान होणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या भगंदराचा कुठला प्रकार आहे त्यानुसार ट्रीटमेंट ठरली जाते। साधारणतः लेजर आहे, कंप्लीट फिस्टुलोटॉमी आहे, पार्शियल फिस्टुलोटॉमी आहे आणि क्षारसूत्र आहे। साधारणतः क्षारसूत्र ही आयुर्वेदीय उपचार पद्धती असून अत्यंत गुणकारी आणि लाभदायक आहे। तर आम्ही साधारणतः पेशंटला चेक केल्यानंतर पेशंटला कुठल्या प्रकारचा आजार आहे ते पाहून त्यानुसार उपचार ठरवत असतो। तर साधारणतः भगंदरामध्ये किती दिवस ऍडमिट राहावं लागतं असा काही प्रश्न पेशंटचा असतो। तर मित्रांनो, भगंदर कुठल्या प्रकारचा यानुसार असतं। नॉर्मली तुम्हाला आम्ही सकाळी ऍडमिट करून सकाळी ऑपरेट करून संध्याकाळी सोडून देतो, पण थोडा गंभीर आजार असेल, तुमचं मेडिक्लेम असेल किंवा बाकी कुठला काही मेडिकल डिसऑर्डर असेल तर तुम्हाला 24 तास हॉस्पिटलमध्ये थांबायला पण लागतं। पण नॉर्मली आम्ही 90% रुग्णांना सेम डे प्रोसिजर करून सोडून द्यायचा प्रयत्न करतो आणि साधारणतः त्यानंतर ती कशी काळजी घ्यायची, काय नाही, कुठल्या प्रकारचे औषधं लावायचे, गोळ्या किती दिवस खायच्या, काय आहार विहार घ्यायचा याची तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते। साधारणतः ही खूप पेनलेस ट्रीटमेंट आहे। याच्यामध्ये खूप काही वेदना नसतात। आपण ती उपचार करत असताना पेशंटला साधारणतः भूल देऊन ती ट्रीटमेंट केली जाते, त्यामुळे पेशंटला काही घाबरायचं कारण नाही। कुठल्या प्रकारच्या वेदना, ब्लिडिंग असं काही होत नाही। धन्यवाद।